बर्थडेचा स्पेशल लुक आणि परवा घेतलेला ड्रेस आज ट्राय केला. एकंदरीत हे जे काही सेलिब्रेशन चाललंय खरंच इतकी मेमरीज ही छान आहे या बर्थडेची. हॅलो नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज 30 नोव्हेंबर माझा बर्थडे आणि खरंच या बर्थडेसाठी प्रत्येकाचे व्हिडिओ कॉल किंवा कॉल सकाळपासून चालू आहेत, मेसेज सुद्धा चालू आहेत. काही जणांनी सोशल मीडियावर पण विश केलं. इतकं मस्त वाटतंय सगळ्यांचं भरभरून दिलेलं प्रेम. आणि आजचा आमचा रिसॉर्टचा दुसरा दिवस आहे. काल रात्री बर्थडे सेलिब्रेशन 12ला केल्यानंतर झोपायला सगळी तयारी करून बरोबर 2 वाजले. त्यानंतर आता थोडंसं निवांत उठलोय. स्विमिंगला जायचं या तयारीने आलो होतो, परंतु अजून इतकं पाणी थंड आहे, त्यामुळे आधी ब्रेकफास्ट करून घेऊ. निवांत असं बसलो, इतकं रिलॅक्स वाटतंय आणि वातावरण पण एक नंबर आहे. विरू तुला काय करायचं आहे? विरू स्विमिंगसाठी इतका एक्साइटमेंट आहे, परंतु अजून पाणी थंड आहे त्यामुळे थोडंसं निवांत आहे. काल स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन इथं आल्यानंतर इतकं असं रिलॅक्स वाटत होतं, परंतु थंडी तेवढी जाम आहे. काल रात्री कशी अवस्था झाली होती तुम्ही बघितलंच असेल. आजच्या ब्रेकफास्टमधला पहिला मेनू कांदे पोहे आणि एवढे असे डेकोरेशन करून दिले तर ते एकदम खुश आहेत. सोबत लिंबाची पण फोड आहे. विरूची एकदम धावपळ चालू आहे, त्याला लिंबू खूप आवडतो. आता पटकन खाऊन घेतो, अजून दुसरं ऑर्डर यायची आहे. विरू दोन्ही चमच्यानी खातोय. कशी आहे टेस्ट पिलू? कांदा पोहे खातोय तोपर्यंत दुसरे ऑर्डर सुद्धा आले. आमलेट पाव खरंच एकदम असं यम्मी आहे, गरमागरम दिले त्यांनी. नाश्त्यानंतर थोडासा चहा सुद्धा घेतलाय. आज ब्रेकफास्ट इतका टेस्टी होता, खरंच चहा सुद्धा खूप आवडला आजचा. आणि आता ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर थोडा वेळ रूममध्ये असाच टाइम स्पेंड केला. आणि विरूची मगापासून इतकी घाई चालली की स्विमिंगला जायचं आहे, तर मी थोडंसं माझं काम करत असताना तो गेलाय आणि त्या दोघांनी ऑलरेडी सुरू पण केलं आहे. आणि इतर सुद्धा फॅमिली असल्यामुळे आज सगळ्यांना एकत्र स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करावं लागेल. आणि त्यासोबत गाणी सुद्धा लावलेत. विरूचं एकच आहे की माझं हे आवडीचं गाणं लावा, ते आवडीचं गाणं लावा. तर मी आता तिकडं चालले सगळं साहित्य घेऊन सोबत. विरू आता सुरुवात झाले, मी पण सुरुवात करते. पाणी थोडंसं नॉर्मल आहे आता. कैसा रिश्ता है, ये कैसे सपने हैं, दीवाने होकर भी. स्विमिंग करून आत्ताच रूममध्ये आलोय आणि इतकी मजा केली. 2 तास होतो आम्ही पाण्यामध्ये. डान्स वगैरे चाललेलं किंवा बॉलनं खेळणं चाललं होतं आणि विरू सुद्धा इतकं एन्जॉय करत होता. आणि नंतर त्याचं असं झालं होतं, एकदम असा कडकडून झाला होता, कारण थोडंसं थंडीचं वातावरण आहे. आणि जेव्हा आम्ही स्विमिंग करत होतो तेव्हा त्यांची एक ऑर्डर असते ॲज अ स्टार्टर म्हणून, तर त्यांनी मस्तपैकी चिकन क्रिस्पी दिले आणि एकदम अशी चव त्याची टेस्टी आहे. चिकन क्रिस्पी खरंच एकदम अशी क्रिस्पी दिले, खूप आवडली चव. आता आम्ही तिघेजण पटकन खाऊन घेतो. आधी थोडी टेस्ट केली होती मी. असा आहे आज बर्थडेचा स्पेशल लुक आणि परवा घेतलेला ड्रेस आज ट्राय केला आणि इतका परफेक्टली बसलाय. आणि थोडासा नवीन ट्राय केलाय फर्स्ट टाइम, तर खूप खुश आहे मी. आणि एकंदरीत हे जे काही सेलिब्रेशन चाललंय खरंच इतकी मेमरीज ही छान आहे या बर्थडेची. आणि त्यांनी बर्थडे रात्री सेलिब्रेट करताना जे काही गिफ्ट दिलं ते सुद्धा या ड्रेसवर बरोबर मॅचिंग झालं. आणि पूर्ण आता तयार झाले मी. आता दुपारची जेवायची वेळ झाली होती. आम्ही तिघे पण आवरून जेवायसाठी आलो होतो, तर मनदीप फार्मचे जे मॅनेजर आहेत त्यांनी स्वतः सरप्राईज म्हणून पेस्ट्री आणून दिले. आणि खरंच इतकं मस्त वाटतंय, इतका लोकांचा सपोर्ट आहे इथे. आता चालू करते. हिरो बर्थडे विश यू हॅपी बर्थडे माय वाईफी. तिला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिच्या आयुष्यातील सर्व स्वप्ने, तिची सर्व इच्छा, आकांक्षा सर्व काही पूर्ण होतीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज तिच्यासाठी स्पेशली बनवण्यासाठी माझी खूप इच्छा होती. आज आम्ही कर्जतला आलेलो आहोत. खूप सुंदर आमचा दिवस जात आहे. साथ साथ मैं हूँ तेरे हॅपी दिल बर्थडे की नमिता. अच्छा हॅपी बर्थडे नमिता. भारी ना. खा तू सुट्टी नकोस खा. दुपारच्या जेवणाचे आता टाइम झाले आणि खरंच खूप लेट झालाय. जेवणामध्ये सुरुवातीला सॅलेड दिले, इकडे तवा चिकन दिले. खरंच एकदम असा वास खमंग येतोय. इकडे ग्रेव्ही चिकन आहे आणि फर्स्ट टाइम आम्ही हे ट्राय करतोय. थोडंसं लिक्विड कन्सिस्टन्सी आहे. इकडे साधे चपाती आहेत आणि त्यांना थोडी रिक्वेस्ट केली होती की विदाऊट ऑइल, तर त्यांनी दिले. इकडे स्टीम राईस आणि त्यासोबत पापड दिले. आता जेवणासाठी तयार आहे. आणि आज संडे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच चालू असल्यामुळे ते पण चालू आहे सध्या. ती मॅच बघत आम्ही तिघे पण आता जेवणाचा आनंद घेतो. आत्ताच आमच्या तिघांचं जेवण करून झालं. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही पण थोडेसे तिखट पदार्थ असल्यामुळे विरू खाणार नाही. त्यामुळे त्यांनी एक मोठा बाऊल भरून दाल सुद्धा दिली होती व त्यासोबत गुलाबजामुन सुद्धा दिले होते. खरंच इथं जेवणाची सोय इतकी मस्त होते. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. त्यांचा जो काही ॲड्रेस किंवा फार्मचं नाव आहे मी ते नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. खरंच त्यांचा एक्सपिरियन्स इतका मस्त आहे आणि खायच्या बाबतीत तर कुठेच कॉम्प्रोमाइज नाही त्यांचं. तुम्ही कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे मागितला तर अगदी 5 ते 10 मिनिटातच आणून देणार. कोणत्याच गोष्टीसाठी निगेटिव्हिटी नाही त्यांची. हे फार्म हाऊस इतकं आवडलं ना मला. आम्ही 2 दिवस खूप एन्जॉय केला. काही क्लीननेस असतो ना इतका मेंटेन केला त्या लोकांनी. आणि रूममध्ये सुद्धा ज्या काही बेसिक सुविधा आहेत त्या त्यांनी एकदम व्यवस्थित दिलेत. खरंच हा 2 दिवसाचा जो काही एक्सपिरियन्स होता तो आम्ही खूप एन्जॉय केला. आणि आता जायची वेळ झाली तर थोडंसं वाईट वाटतं. सगळं बॅग वगैरे पॅकिंग करून घेतलं आणि त्या दोघांचं मॅच बघायला चालू आहे. आज थोडंसं मॅच टाईम असल्यामुळे तिकडे सुद्धा लक्ष आहे. आणि आता दुपारचे 4 वाजले तर आता गेलं पाहिजे, नाही तर मग पुन्हा पुढं ट्रॅफिकचं टेन्शन येतं. डोंगराळ भागात हे रिसॉर्ट असल्यामुळं वातावरण इतकं मस्त झालंय. सगळीकडे बघल तिकडं अशी हिरवळ आहे. जायची इच्छाच होत नाही, परंतु आता गेलंच पाहिजे घरी. खरंच हा बड्डे माझ्यासाठी खूप स्पेशल होता. प्रत्येक क्षण आम्ही तिघांनी एकमेकांसोबत एन्जॉय करून एक चांगलं बॉन्ड क्रिएट झाला. काही दिवसांनी निसर्गाच्या सान्निध्यात येऊन असं फॅमिलीने एकत्र टाइम स्पेंड केला तर एक वेगळंच बॉन्डिंग होतं. रूमच्या बाहेर एक छोटीशी बाल्कनी आहे, तिथे आम्ही जेवाय बसलो होतो. आता हे पूर्ण आवरून घेतलं आणि इथे एक समोर कढीपत्त्याचं झाड दिसत आहे. तिकडेच माझं मगापासून लक्ष आहे. एकदम असा फ्रेश कढीपत्ता आहे आणि वातावरण पण तुम्ही बघू शकता एकदम असं डोंगराळ भागात आहे. सगळीकडे हिरवळ आहे. समोर किती मोठा डोंगर आहे आणि जे रूमचं कन्स्ट्रक्शन आहे ते एकदम मस्त आहे. असं छान मेंटेन केले त्यांनी सगळ्या गोष्टी. या बाजूची सिंगल रूम आमची होती. आता पूर्ण व्यवस्थित ठेवून जातोय. जाताना थोडंसं अनहॅपी वाटते पण गेलंच पाहिजे. बाय बाय. विराट कोहलीचा 99 झालाय. खूप मॅच बघण्यासाठी एक्साइटमेंट आहे. जायची पण वेळ झाले. विरू जायचं आता? जायचं आता विरू? जायचं ना? थांबायचं इथं? कसं वाटलं तुला रिसॉर्ट? जायचं का? हा आता चला आपण जाऊया आपल्या घरी. कसा होता? खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता. माय वाईफ इज स्पेशल वन सरप्राईज. खरंच खूप छान सरप्राईज दिलं. आणि आता जाताना वातावरण बघू शकता. इतकं मस्त झालंय वातावरण आणि एकदम अशी हिरवळ आहे सगळीकडे. विराट कोहली 99 वर खेळत आहे. सेंचुरीसाठी खूप एक्साइटमेंट आहे. रिसॉर्ट मधून बाहेर पडून एक अर्धा तास झालाय आणि विरू झोपलाय सुद्धा. जेवल्यानंतर त्याचे डोळे एवढे असे झाकत होते तर पटकन झोपून गेला. आता काही त्रास नाही ट्रॅव्हलिंग करताना. आणि काल सुद्धा येताना तो झोपला होता, त्यामुळे असं त्याचा काहीच त्रास नाही. किंवा तो 2 दिवस इतका मस्त राहिला तिथे, कोणताही आगाऊपणा नाही केला. आणि लहान मुले जर व्यवस्थित राहिली ना तर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वेळ आपण एन्जॉय करू शकतो.
आणि तसंही कुठे गेला तर त्याचा असं कधी जास्त त्रासच नाही. खूप छान आहे माझं छोटं बाळ, खरंच मस्तपैकी निवांत झोपलाय असा. अटल सेतूवरून आज रिटर्न घरी जातोय आणि या रोडवर इतकं लाइटिंग आहे जबर, खरंच मस्त वाटते. एक नाईट व्ह्यू, भरपूर लाइटिंग आहे. मस्तपैकी झोप काढून विरू उठलाय आता आणि आमचा हे अटल सेतूचा प्रवास कंप्लीट झालाय. हे जे काही भारत सरकारचं रोड कन्स्ट्रक्शनचं वर्किंग चालू आहे, एक नंबर आहे आणि प्लॅनिंग सुद्धा एकदम जबरदस्त आहे. थोड्याच वेळापूर्वी घरात आले आणि खरंच हा 2 दिवसाचा प्रवास खूप छान मस्त झाला, खूप एन्जॉय केला. आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे बॅग पूर्ण अनपॅक केल्या, कारण सकाळी थोडीशी स्विमिंगची कपडे ओले होते. तसेच इकडे तिकडे जे काही कपडे होते ते आधी मशीनला घातलेत. सगळ्यात मोठं काम असतं ते अनपॅक बॅग करण्याचं, नाहीतर एकदा जर तो बॅगेचा पसारा राहिला तर ते तसंच राहून जातं. आणि विरू सुद्धा ओमचा बर्थडे असल्यामुळे तिकडे गेलाय. आता 2 दिवसात जेवणात इतकी व्हरायटी झाली किंवा हेवी असल्यामुळे आता खिचडी भातचा प्लॅन केलाय, पटकन आवरून घेते. लकी ड्रॉ नुसार तुम्ही सुद्धा सरप्राईज जिंकू शकता, तर आज मी ते देणार असं आधी बोलले होते, परंतु आता इतका लेट झालाय आणि थोडीशी कपॅसिटी पण आज लो आहे. उद्या फ्रेश मूडमध्ये मी एक ते नाव सिलेक्ट करेन आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. खरंच थोडंसं जास्त ट्रॅव्हलिंग असल्यामुळे थोडीशी धावपळ झाली. तसेच विरूच्या बाबांनी सुद्धा एक स्पेशल गिफ्ट दिले, मला जे हवं होतं ते सुद्धा मी उद्या अनपॅक करून दाखवेन. सध्या 2 दिवस बाहेर गेल्यामुळे आणि ट्रॅव्हलिंगमध्ये बिझी असल्यामुळे ब्लॉग अपलोड करायला थोडासा लेट होतोय. कदाचित हा ब्लॉग सुद्धा 2 दिवसांनी येईल, परंतु तुम्ही प्रत्यक्षात किंवा कॉल करून मेसेज करून इतका छान छान वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलात, त्याबद्दल मी खरंच तुमची खूप आभारी आहे. आणि आज येताना सुद्धा जेवढा वेळ मी गाडीत एकटी होते, विरू झोपला होता, तेव्हा सगळ्यांना रिप्लाय देत होते, कारण असं कोणाला वाईट नाही वाटलं पाहिजे. सगळ्यांना रिप्लाय देऊन झालेत, आता निवांत आहे. हा बर्थडेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय. आणि तुमचा हा जो काही सपोर्ट आहे तो असाच राहू दे.